नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ज्वारीच्या पिठापासून बनवूयात एकदम हेल्दी आणि टेस्टी पास्ता. मुलांना तर आवडेलच, शिवाय आरोग्यवर्धकही असेल. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. ज्वारीचा रेड सॉस पास्ता करण्यासाठी लागणारे साहित्य असे: ज्वारीचं पीठ 1 कप, रिफाईंड तेल 3 टेबलस्पून, कॉर्नफ्लॉवर, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, सोया सॉस, पिझ्झा अँड पास्ता सॉस आणि टोमॅटो केचप प्रत्येकी 1 टेबलस्पून, हिरवी मिरची व कांदा प्रत्येकी 1, काळी मिरी पूड अर्धा टेबलस्पून, मटार दाणे 2 टेबलस्पून, किसलेले गाजर अर्धा कप, कोथिंबीर आवश्यकतेनुसार आणि मीठ चवीनुसार. ज्वारीचा रेड सॉस पास्ता करण्यासाठी आपण येथे 1 कप ज्वारीचं पीठ टप्प्याटप्प्याने घेऊयात. सुरुवातीला अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतोय, त्यात अर्धा टेबलस्पून मीठ घालूयात. पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात. पाऊण कप गरम पाण्यामध्ये सगळ्यात आधी अर्धा कप पीठ व्यवस्थित घोटून घेऊयात. पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मुरल्यावर ते आपण थोडं सरसरीत करून घेऊयात. पण दाटसरपणा हवा, कन्सिस्टन्सी पातळ नको. अशा पद्धतीने पीठ झाल्यावर आपण त्यामध्ये उरलेले अर्धा कप ज्वारीचे पीठ घालून घट्ट मळून घेऊयात. पास्ता परफेक्ट होण्यासाठी पाणी आणि पिठाचे प्रमाण शक्यतो चुकवायचं नाही. अर्धा टेबलस्पून तेल तळहातावर घेऊन भिजवलेल्या पिठाचा छान डव करूयात. अशा पद्धतीने आपला हा डव तयार झालेला आहे. त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी आपण तो रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. 5 मिनिटं झालेली आहेत. आपलं पीठ व्यवस्थित रेस्ट झालेलं आहे. आता पोलपाटाला आपण तेल लावून घेतोय. केलेल्या ज्वारीच्या पिठाचा एक गोळा छोटा छोटा घेऊन त्याचे लांबट रोल तयार करूयात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रोल तयार होतात. ह्या पद्धतीने आपण सगळे रोल्स तयार करून घेऊयात. प्रत्येक रोल झाला की दुसरा रोल करताना पोलपाटाला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ पोलपाटाला चिकटत नाही. पाहिलं, आपले सगळे रोल्स तयार झालेले आहेत. आता इथे आपण स्टीमर घेतलेला आहे. त्यातल्या वरच्या जाळीच्या भांड्याला आपण आतून एक तेलाचा हात फिरवूयात, म्हणजे ठेवलेले रोल्स भांड्याला चिकटणार नाहीत. तेल लावून झाल्यावर एक रोल अगदी अलगदपणे त्यात ठेवूयात. स्टीमरच्या खालच्या भांड्यात अंदाजे 1/4 भाग पाणी घातले असून पाण्याला आधण आलेलं आहे. त्यावर रोल्स असलेलं भांडं ठेवायचं, त्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं आपण हे रोल्स उकडवून घेणार आहोत. चला तर मग तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. दोन्ही साईडने तो आता आपण कट करून घेऊयात. त्याच्या आपल्याला 4 खापा करून घ्यायच्यात. बरेचदा कांदा मळकट आणि काळपटपणा असलेला असतो, त्यामुळे कांद्याचे 4 खापे केल्यावर आपण हा कांदा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती घाण आणि मळकट पाणी निघालं आहे. चला तर मग आता 4 फोडींचे साधारण उभे काप करून घेऊयात. काप करून झाल्यावर त्यांच्या पाकळ्या आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत. अशा प्रकारे आपला सगळा कांदा चिरून झालेला आहे. एक गाजर घेऊयात. त्याचा आपल्याला शेंडा आणि बुडखा दोन्ही कट करायचा आहे. दोन्ही बाजूनी कट करून त्याची आपल्याला सालं काढायची आहेत आणि ते किसून घेऊयात. 15 मिनिटं झालेली आहेत. आपले रोल छान उकडवले गेलेले आहेत. उकडवलेले रोल्स आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. रोल्स थंड होईपर्यंत आपण लसणीच्या 4 मोठ्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत. त्या आपण क्रश करून घेऊयात. 4 मोठ्या पाकळ्यांचा बरोबर 1 टेबलस्पून क्रश होतो. आता एक हिरवी मिरची बारीक कट करून घेऊयात. गार्निशिंगला थोडी कोथिंबीर लागेल, तीही आपण घेतली आहे.
उकडवलेले ज्वारीचे रोल्स पूर्णपणे थंड झालेले आहेत. अगदी अलगद एक एक रोल्स काढून घेऊयात. आता आपल्याला ह्या रोल्सला तिरपे तिरपे कट द्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कट केलेले रोल्स सुंदर पास्त्याच्या आकाराचे दिसत आहेत. आता आपण बाउलमध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात 4 टेबलस्पून पाणी घालूयात आणि त्याची स्लरी करून घेऊयात. गॅसवर पॅन तापत ठेवलेला असून त्यात घालूयात 2 टेबलस्पून रिफाईंड तेल. इथे तुम्ही 1 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून बटरही वापरू शकता. गरम झालेल्या तेलामध्ये घालूयात 1 टेबलस्पून क्रश केलेला लसूण, मिरचीचे बारीक केलेले तुकडे आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा आणि लसूण आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता छान परतला गेला आहे. आता त्यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून मटारचे दाणे, अर्धा कप किसलेले गाजर. हे सगळे जिन्नस आता पुन्हा व्यवस्थित परतून घेऊयात. आता त्यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून आलं पेस्ट, व्यवस्थित परतून घेऊयात. आता आपण यामध्ये अंदाजे पाव वाटी पाणी घालूयात, कारण आपल्याला गाजर आणि मटारचे दाणे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. त्यामुळे मिनिटभर त्यावर आपण झाकण ठेवूयात. 1 मिनिट झालेला आहे. मटार आणि गाजर वाफवले गेलेले आहेत. आता त्यात ॲड करूयात 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1 टेबलस्पून पिझ्झा पास्ता सॉस आणि 1 टेबलस्पून सोया सॉस. हे सगळे सॉस मिश्रणामध्ये छान एकजीव करून घेऊयात. आता घालूयात अर्धा टेबलस्पून काळी मिरी पावडर. कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी केली होती ती आता आपण ह्यामध्ये घालत आहोत. कॉर्नफ्लॉवरमुळे ग्रेव्हीला जरा दाटपणा येतो. किती छान लाल भडक ग्रेव्ही दिसतीये. आता आपली पास्त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये ॲड करायचे ज्वारीच्या पिठाच्या कट केलेल्या पास्त्याचे पीसेस. आता मात्र फार परतायचं नाही, फक्त व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवल्यानंतर त्याच्यामध्ये अंदाजे 4 टेबलस्पून गरम पाणी घालूयात. पाणी मात्र कंपल्सरी गरमच घालायचं, कारण गार पाण्याने पदार्थ पचपचित होतात. आणि आता सगळ्यात शेवटी अर्धा टेबलस्पून मीठ घालूयात. पुन्हा एकदा 2 मिनटं वाफ येण्यासाठी झाकण ठेवूयात. 2 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूयात. वाव, तुम्ही पाहू शकता आपला ज्वारीच्या पिठापासून बनवलेला पौष्टिक पास्ता तयार झालेला आहे. आता आपण अगदी चवीपुरती त्यात थोडीशी कोथिंबीर घालूयात. हल्ली मुलांना असेच चमचमीत पदार्थ फार आवडतात. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हा पास्ता नक्की करू शकता. ह्या पास्त्यासाठी मैद्याऐवजी आपण ज्वारीचं पीठ वापरलंय, त्यामुळे मुलांची तब्येतही उत्तम राहते. शिवाय मुलांचे चोचलेही पुरवले जातात. भाजी भाकरीला पोटभरीचा पर्याय म्हणून हा पास्ता तुम्ही नक्की घरी करून पहा.